आता ते तंतू रेषा ते काय असतं ते असं परत सांगा ना. समुद्र सपाटीपासून एकाच उंचीवर असणाऱ्या निरनिळ्या ठिकाणाला जोडलेल्या याला कंट्रोल रेषा असे म्हणतात. हे भूगोलाचं झालं. आणि अजून काय काय असतं भूगोलामध्ये? हा ते भूगोला फवायला नाही मिळत. बरं ते जाऊ द्या. ते तुम्ही नाही का आता मला बोललात ते पाव, निमकी, दिडकी ते काय असतं? 1 पाव 2 पाव ते घाल ना 3 पाव. ते 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 मला बोलून दाखवा ना, मला समजलंच नाही ते. आता नाही सांगू मलाच येत नाही. अहो, तुम्ही नाही का बोलले 1 पाव 2 पाव 3 पाव 4 पाव ते वाला. मग वाचून सांगितलं ना. अहो, तुम्ही कुठे वाचलं पण? मग काय केलं त्या पप्पाला नाही सांग डॉक्टर ब्रांडी मोठी एवढी आहे. मग तुला सांग काय 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 डॉक्टर ब्रांडी यांना सांगू दे. डॉक्टर म्हणजे काय आहे ते? ब्रांडी म्हणजे काय आहे ते? तुला काय त्याला माहिती आहे? कुठे मिळते ते? हातबटी नको दिवशी नको डॉक्टर ब्रांडी यांना सांग. बाबा काय बाबा हे आमचे बाबा आहेत आणि आता बाबांची मुलाखत घेत आहोत. तर बाबा तुमचा परिचय करून द्या आम्हाला. बाटल्या देऊ सांग. मग कोणाला, तुम्हाला का मला? हा? माझ्या आदेश येतो ना. पण बाटली कोणाला, तुम्हाला का मला? मला बाबा कोणती पाहिजे? डॉक्टर ब्रांडी बाबांना डॉक्टर ब्रँड हवी. सुजित समजलं? मी बाबांना विचारलं डॉक्टर ब्रँड काय असतं, तर बाबा बोलले तुला नाही कळणार, पप्पांना सांग, पप्पांना माहिती असेल. साहेब लोकांना मी हाताने पाजायचं. हाताने? पण असं ड्युटीवर असताना दारू पिलेलं नाही चालत ना. का काय करत होतं मी मग सस्पेंड केलं. तुम्ही सस्पेंड करून टाकलंय? मग कामं चुकली होती आणि काय केलं? बरोबर आहे. लगेच काढून टाकायचं. मोठ्या साहेबाला सांगितलं का बरं त्याची बदली दुसरी. हा काय? पैसे काढायला लागले की त्यांना खाऊनच द्यायचं नाही. हा म्हणजे पैसे खाणारे लोक असतात ना, पैसे घेऊन काम करणारी. उलटा काम सांगायचं त्यांना उलटा नाही शिकवायचं. तुम्ही कामाला लागले बघा सुरुवातीला, तेव्हा किती पगार होता तुमचा? 100 रुपये. 100 रुपये. आणि तेव्हा म्हणजे जर 1 किलो तांदूळ घ्यायचे झाले तर किती रुपयाला मिळायचे? अच्छा 2.5 रुपयाला 1 किलो गूळ. 1 किलो दूध? गूळ गुळ आणि 2 रुपयाला दूध 1 लिटर. 1 लिटर. आणि आता कितीला माहिती का दूध? 30 रुपये लिटर. अर्धा लिटर आहे 30 रुपये. 60 रुपये लिटर. हा 2 रुपयाचा 60 रुपयाचा हिसाब कर. तेच ना, किती फरक आहे जमीन आसमानाचा. हे पण आता भेसळ करून देतात दूध त्याच्यात. आणि कपडे कितीला मिळायचे? आता 2.5 रुपयाला साखर होती, आता 40 रुपये तुम्हाला देते नाही मग काय? किलो. तुम्ही शाळेत जायचे ना बाबा? शाळेत जायचे ना? काय शाळा आहे? म्हणजे पहिली दुसरीला तर गेलंच असेल ना? वराची शाळा आपल्याकडे असते. किती पोरं असायची तरी एका शाळेत वर्गात? काय 10-15. 10-15 पोरी असायच्या का? पोरी जायच्या काय शाळेच्या तेव्हा त्याचा सरकारी शिक्षक होता वराची शाळा. पण ते
ते वर्षानं पगार त्यांना दिला ग्रँड मेजर. हा काय, पण ते शिक्षक पण असे शिकलेले नसायचे ना, 6वी 7वी झालेले शिक्षक असायचे ना तेव्हा. त्यात शिक्षकांचं शिक्षण पण 4थी झालेलं असायचं ना. कारण की आहे ना आधीच्या म्हणजे ना ती पिल्लूची मम्मी आहे ना जी आताही, ती बोललेली आधीच्या काळात आहे ना 7वी पास झालेले लोक पण शिक्षक बनायचे. काय तुमचा काळ मस्त होता, लगेच नोकऱ्या पण लागायच्या. सगळ्यात मोठा आता मंत्री येते येडे सगळे खरंच येड आहेत ते, डोक्यावर पडलेली माणसं सगळी. 17 ते सांगा. पण तुम्हाला कुठला पक्ष चांगला वाटतो राजकारणातला? आमचं महात्मा गांधी. महात्मा गांधी मला नाही आवडत बाबा. मग बरंच पैशानं शिकायचं. हा ना. पंडित जवाहरलाल नेहरू. हा ते चांगले आहेत. आता पण महात्मा गांधी शिक्का आहे का कागदावर पैशानंच येतात. हा ते पण आहे. त्यांना हातानं चरखा बनवला, कपडेही नाही. हा ते पण बरोबर आहे. बाबा, तुम्ही असा नोकरीवर असताना वाघ पकडलेला, मोर पण मारला असेल ना? पण वाघ कसा पकडलेला मग? अगं एखादं जनावर खारा का म्हणजे घरामध्ये थांबला का सापळा नेऊन लावायचा आणि तिकडून उडाला का बस सापळा दिला, खाटका पाडला का वाघ पिंजऱ्यामध्ये. म्हणजे मोठा पिंजरा असायचा का तो? मग त्या पिंजरा घालायचा. बाई, ते का उंदीर आहे का? आणि तेव्हाचे असे असे वेगवेगळे असे दुर्मिळ प्राणी असतील ना, कोणते विचित्र विचित्र, ते कोणत्या कोणते असायचे? तुमची नाव सांग. तू ते आलं ना बोरवडला वरती तर सगळा त्या कंपाऊंडने हा त्या मुलांच्या वर गेली ना हा. तर बोरवली अच्छा. तिथे सगळी जनावर धरलेली. हा. तर ते रानच्या बागात जायचा आणि वाघ कसं कोंडलं ते बघायचं. हा. गेलती का रानच्या बाग? राणीच्या बागेत हा एकदा बारीक होती ना तेव्हा गेलेली. आता तिथे ना पेंग्विन आणलेत, पेंग्विन. मग जे पापी नियाला गेल्या का तुझ्या बापाच्या वड्यात दिसते. तिथून मग खाली सगळं समुद्र बोटी चाललेल्या हा. जे पापी नियाला. तुम्ही कामाला होते तेव्हा मुंबईला आलेले का हो? सगळं आम्ही फिरले. पार विमानतळ फिमानतळ. विमानात नाही हा बसले. काय? हा बाबा. मी आहे ना, मी कुठे गेलेली माहिती आहे का? मी आतापर्यंत कुठे गेली आहे? मी पहिले ना, सगळ्यात पहिले मी गोव्याला गेलेली. हां त्याच्यानंतर मी दिल्लीला गेली. गोव्याला गेली तेव्हा गाडी कुठे ठेवली? गाडीने नाही, ट्रेनने गेलो. पण ती काय मग गोव्यात जाते काय? हा गोव्याला म्हणजे गोव्यात नाही जात. गोव्याला एका रेल्वे स्टेशनला उतरलो आणि टॅक्सी केली. पणजीला का कुठेतरी उतरलेलो आम्ही. अरे सावंतवाडीला उतरले असेल, तिथून टॅक्सी करून गेले असेल, पडवत घातले असेल, मग गोव्याला गेले. 350 वर्षाचा मला माणूस कसं केवढं राहत पाहिजे गोव्यामध्ये. हां, मग आम्ही ते गाडीत अर्ध्या ट्रेनने गेलो, अर्ध्या टॅक्सीने गेलो. आणि दिल्लीला आम्ही ट्रेनने गेलेलो आणि तिथून बसने गेलो. तिथे ना आम्ही हे बघितलेलं, इंडिया गेट. आणि त्याच्यानंतर बंगलोरला गेलेली, बंगळूरला. एवढं दिलं बघितलं तुम्हाला काय दाखवलं. धुळा मालेगाव. रामवनवासाला गेला तेव्हा कुठं उतरला होता? कुठे उतरलेले ते? डायरेक्ट वनवासाला गेले ना, मध्ये कुठे उतरले? रामटेकला फुकाट उतरून बसले. हा काय? मला हे रामायण नाही माहिती बाबा. तिथून जवळच्या गोयचा.
गोवा पणजी बघितली पणजी हा बघितलं ना तिकडे समुद्रावर गेलेलो. पणजीला घायला गेली पणजीला ना तिथे माझी कराटेची वाटला पणजीला घ्यायची बाबा आम्ही दोन्हीकडे गेलेलो. तू बस सुजित. बाबा आपण जायचं का गोव्याला? तिकडे माहितीये आम्ही गोव्याला समुद्रावर गेलेलो ना तर बायका पण दारू प्यायच्या. आपण वाटाणा घेऊन बसले बाटलीच्या बाटल्या घेऊन हा मी आता एवढं वाटून तुम्ही बाटल्या आणलेल्या? आता आणून नाही देत पण बाटल्या. माझी मैत्रीण आहे ना ती तिच्या पप्पा तिला बोललेले माझ्यासाठी बॉटल घेऊन ये गोव्यावरनं. तिला कशाला पाजायची. बरं बरं आता आपण आहे ना आता आपण झोपूया. तुमचा इंटरव्ह्यू आपण उद्या घेऊया. अर्धी मुलाखत आपण उद्या घेऊया. बाबा इथे बघा कॅमेराकडे. बाबा हाय का? इकडे इकडे बघा इकडे इकडे बघा. असं बाय करा बाय करा टाटा करा टाटा. हे बघा हे मला बॅकग्राऊंड म्युझिक देणार आहे. फक्त मागून हसत होते पूर्ण मुलाखत घेताना आणि आता आलेले आहेत. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू नका. ते आमच्या चॅनलला फॉलो करा म्हणजे अशाच नवीन नवीन ट्रिक्स साठी बस झालं ह्यांचं काय ऐकू नका. चला बाय बाय.